विठ्ठल विठ्ठल. प्रारब्ध अधीन आहे सर्व गोष्टी. 5 गोष्टी प्रारब्ध अधीन आहेत असं आपलं शास्त्र सांगतं. मला तरी वाटतं अख्खं जीवन प्रारब्ध अधीन आहे. पहिली गोष्ट आहे विवाह, दुसरा आहे अर्थ, विवाहोर्तस्य मरण, तिसरं काय मरण, अन्न जननमेवच, चौथा अन्न आणि 5वं जन्म. या 5 गोष्टी प्रारब्ध अधीन आहेत. तुम्ही ऐकताय ना पण का झोपताय? ऐकताय ना? विवाह सुद्धा ज्या व्यक्तीबरोबर ज्या व्यक्तीचा जिथं होणार असेल तिथंच होणार आहे. तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकली असेल, तुम्ही राम कथा ऐकली असेल. रामकथेमध्ये सुद्धा एक प्रसंग आहे. रावणाच्या मुलीचा विवाह एका भंग्याच्या मुलाबरोबर होणार होता. हे भाकीत होतं प्रारब्धाच्या अधीन. रावणाने तो मुलगा शोधून आणला, त्याचा अंगठा तोडला आणि त्याला समुद्रात टाकून दिलं. तो मुलगा वाहत अशा जागेवर पोहोचला ज्या राजाला संतान नव्हती इथं, आणि त्या राजाने त्याला आपला मुलगा मानला. तो शूरवीर पराक्रमी झाला आणि त्याच्या पराक्रमाला बघत, त्याच्या ऐश्वर्याला बघत रावण प्रभावित होऊन रावण आपली कन्या तिथं देतो आणि मग तोच मुलगा सांगतो मी तोच आहे. विवाह, अर्थ. आता कोमाला पंचेत चुलत भाऊ ते इथून निघालेत, खामगाव पर्यंत पोहोचलेत. नवे नवे अमरावतीला स्थिर झालेत आणि तिथं त्यांनी आपला संसार थाटला. या मागे तिथं त्यांना अर्थ प्राप्त होणार असेल. आता तुमचा मुलगा फलटणला आहे. कुठे? फलटणला आहे. तुमचा बंधूचा मुलगा फलटणला आहे. कोणी कोणत्या ठिकाणी जात असेल, इथून संकटात असेल म्हणून इथून पलायन केलं आणि म्हणून दुसऱ्या ठिकाणी त्याने आपला निवारा साधला आणि तिथं गडगंज श्रीमंत झाला. तुम्ही एमडीएच मसालावालाचं नाव ऐकलंय. तो एमडीएच मसालावाला भारत पाकिस्तानची जेव्हा भांडणी झाली तेव्हा तो भारतात फेलारी लोक, धनगर लोक जसं डोक्यावर कासोडा घेऊन येतात तशा पद्धतीने आला होता. आज त्याचा 132 देशांमध्ये एमडीएच मसाला प्रसिद्ध आहे. अर्थ सुद्धा जिथं प्राप्त होणार असेल तिथं भेटणार. अन्न जननमेवच, अन्न सुद्धा महाराज तुम्हाला जिथं भेटणार तिथंच भेटेल. मला त्या दिवशी या घरातनं चहा आला, मी घेतला नाही आणि त्या छोट्याशा मुलीला सांगितलं बेटी मी उत्तर कार्याच्या कीर्तनाला येईल ना तेव्हा जेवण करेल. सुंदर दुआ है. जिसकी रोटी उसको ढूंढे, दिल में रखो आराम, दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. म्हणून अन्नावर जर तुमचं नाव असेल, तुम्ही जरी त्याच्याकडे जात नसाल पण ते तुम्हाला शोधत आल्याशिवाय. आणि जन्म सुद्धा या भागातले लोक विचार करतात बरड भागात लोक जगत तरी कसे असतील. तिकडे पाऊस पडत नाही, दर 10 वर्षाला 5 वर्षाला एकदा दुष्काळ पडतो, तरी ते लोक जगतात तरी कसे? त्यांचा जन्म प्रारब्ध अधीन आहे. आणि तुमच्याकडे ऐश्वर्य असताना सुद्धा तुम्हाला कधीतरी एखादं संकट आलं की कसं जगावं ही चिंता पडते. या मागे सुद्धा काय आहे? प्रारब्ध आहे. आणि शेवटी 5वा मृत्यू. इथून दुचाकी वाहनावर जातायत आणि नंदुरबारला पोहोचल्यानंतर 7:10 या मृत्यू लोकाला त्या जागी निरोप देतायत. मृत्यू तिथं होता. भगवान श्रीकृष्णांचं वाहन असलेले किंवा भगवान विष्णूंचं वाहन असलेले गरुडजी महाराज यांचा आईचा मृत्यू एका पिंपळाच्या खोडाखाली होता, झाडाखाली होता. गरुडजी महाराज यांना यमराजाने सांगितलं की आज तुमच्या आईचा मृत्यू आहे. त्या गरुडजी महाराजांनी विचार केला माझ्या आईला अशा जागेवर नेतो की तिथं माझी आई सुरक्षित राहणार. गरुडजी महाराजांनी आईला नेलं डायरेक्ट त्या पिंपळाच्या गुहेत किंवा गुफेत ठेवलं
आणि मग तिथं यमाचे दूत आलेत, यमराज आलेत आणि म्हटलेत, तुझ्या आईचा मृत्यू इथं असताना घरी काय करते असा मी विचार करत होतो. बरोबर आहे. म्हणून या 5 गोष्टी अशा आहेत त्या प्रारब्ध अधीन आहेत. शरीर जर प्रारब्ध अधीन असतील, या 5 गोष्टी प्रारब्ध अधीन असतीलच. म्हणून प्रारब्ध अधीन असलेल्या त्या बाबतीत जास्त चिंता करण्यापेक्षा स्मरण चिंतन अखंड करा. याचा का विचार करायचा एवढा? याचा उपयोग करा, याचा वापर करा आणि तो योग्य ठिकाणी करा. कोणत्याही माऊलीला विचारा, या मोड गावाच्या कोणत्याही जातीच्या, कोणत्याही गल्लीतल्या, कोणत्याही घरातल्या माऊलीला तुम्ही विचारा, आनंदा बैल कशी होती, आनंद अक्का कशी होती. प्रत्येक माऊलीच्या मुखावाटे 2च शब्द निघतात, खूप चांगली होती. काही मावल्या तर असं बोलत असतील, बहिणीला जावापेक्षा दुसऱ्याला जातात ते, म्हणजे त्यांच्या नजरेत असेल कोणीतरी घेऊन जाण्यासारखं. तुम्ही फक्त मला बोलून दाखवणार नाही. एक व्यक्ती जाते तेव्हा जगाला वाटतं की जाऊ नये, आणि एक व्यक्ती जात नाही तेव्हा जगाला वाटतं जावं. प्रारब्ध अधीन दोघांचं शरीर आहे, पण एकाच्या मरणाने ब्रह्मदेवाला सुद्धा विरोध केला जातो. अरे सृष्टी निर्मात्या, तुला जर एवढ्या चांगल्या व्यक्तीला मृत्यू लोकात पाठवायचं होतं, चांगल्या व्यक्तीच्याकडून चांगले कामं होत होते, दीन दुःखितांपर्यंत त्याची मदत पोहोचत होती, आणि त्या व्यक्तीला तू घेऊन गेला, तुला लाज कशी वाटत नाही? असे शब्द त्या लोकांसाठी बोलले जातात जे जगासाठी जगतात ते. आणि आज 26/11 तुम्हाला सर्वांना माहिती आहे आजच्या तारखेला काय घडलं होतं ताज हॉटेलमध्ये. अशा कसाबसाठी लाखो लोकांनी विचार केला होता. या नालायकाला एवढे दिवस जावयासारखा जेलमध्ये सांभाळण्यापेक्षा याचे 100 तुकडे करून मारून टाकायला काय झालं? एक कसाब सुद्धा एक शरीर आहे माणसाचं, आणि आनंद अक्का सुद्धा एक शरीर आहे स्त्रीचं. पण 2 शरीरांच्या बाबतीत विचार कसा केला जातो? एक शरीर बोलतंय आनंद अक्का सारखं, हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. काय सुंदर भजन आहे महाराज. हे भजन तर ही कवाली तर इथं लागते. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. तर आज आनंद अक्काचं झालंय, उद्या कोणाचं होईल सांगता येत नाही. ये दुनिया हकीकत पुरानी, चलते रहना वे इसकी रवानी. लेकिन इस माने का है, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो बंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. प्रारब्ध अधीनच आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही मी सामान्य आहोत. तुमचं माझं जिवंत प्रारब्ध अधीन असेल, पण जो जगतपिता परमात्मा गोवर्धन करंगडीवर उचलतो तो परमात्मा सुद्धा सांगतो मी सुद्धा प्रारब्ध अधीन आहे. जरी मी प्रारब्धाचा नियंता असेल, जरी मी मायाधीश असेल, तरी देखील मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर माझ्या येण्याला सुद्धा कारण आहेत. तुम्ही रामचरितमानसाची कथा ऐकली असेल, वाल्मिकींची रामायण ऐकली असेल. रामचंद्र प्रभूंच्या वनवासाचं कारण पूर्वजन्म आहे. रामचंद्र प्रभूंना माणसांनी साथ न देता रामचंद्र प्रभूंना वानरांनीच का साथ द्यावी, त्यामागे सुद्धा त्यांचा पूर्वजन्म कारण आहे. त्यांना का पत्नीच्या विरहात रडावं लागतंय, त्यामागे सुद्धा पूर्वजन्माचंच कारण आहे. मी त्या कारणांची मीमांसा जर केली तर 10.5 याच्यातच वाचतील. का तुम्हाला ऐकायचंय?
काय शांत समाज बसलाय. खरं तर ही दिशा अशी दिशा आहे, या दिशेला कीर्तनाची प्रसन्नताच राहत नाही. ही दक्षिण दिशा आहे का? पण आज माझ्या माऊलीने असं सांगितलंय, तुम्ही कोणत्याही दिशेला कीर्तन करा, मी प्रत्येकाच्या बुद्धीत असेल. काही लोकांमुळे कीर्तन गोड वाटतं बरं. काही कीर्तनकारांमुळे कीर्तन सुंदर असतं, काही लोकांमुळे कीर्तन सुंदर असतं. काही ठिकाणी असे अपशकुनी लोक असतात महाराज, त्यांना बघितल्यावरच कीर्तन करावं वाटत नाही. नारद महर्षींना एकदा अहंकार झाला होता, मी कामाला जिंकलं. भगवान शंकरांकडे गेलेत. भगवान शंकरांनी नारद महर्षींना सांगितलं, तुम्ही माझ्याकडे आलात, काम जिंकला असं कामावर विजय मिळवला असं सांगतायत, पण हे भगवान विष्णूंना सांगू नका, आणि जर तुम्ही सांगितलं तर भविष्यात तुमची फजिती होऊ शकते. पण नारद महर्षींना वाटलं यांनी काम जाणलाय आणि मी जिंकलाय म्हणून यांना ईर्ष्या झाली. काय भगवान भोलेनाथांनी काम जाणला होता आणि नारदांनी काम जिंकला होता, पण नारदांनी काम नामाच्या द्वारा जिंकला होता. भगवान शंकरांनी सुद्धा नामाच्या द्वारा काम जाणला होता. भगवान भोलेनाथांना सांगायचंय, मी भोळा आहे, मी दयाळू आहे, पण तुम्ही ज्याच्याकडे जाणार तो दीनानाथ जरी असेल, अनाथनाथ जरी असेल, पण त्याच्या समोर जर तुम्ही अहंकार प्रस्तुत केला तर तुमची परीक्षा घेणारच आणि तुम्ही त्याच्यात नापास व्हाल. शेवटी नारद तिथे गेलेत आणि सहज भगवान विष्णूने सांगितलं, तुम्हाला काय देऊ? नारद महर्षी म्हणतात, तुम्ही मला काय द्यायचं यापेक्षा मी तुम्हाला काय देऊ? आणि देवाला सांगू लागले, तुमच्या कृपेने मी कामाला जिंकलो. तो माझ्याकडे आला होता, त्याने 6 ते 6 बाण मारून पाहिले, पण तो परास्त झाला, माझा पाया पडून निघून गेला. भगवान विष्णूंनी विचार केला, माझ्या भोलेनाथांचा अपमान केला याने, माझ्या भक्ताला दंडित केलंच पाहिजे. म्हणून भगवान विष्णूंनी विश्वमोहिनी नावाची कन्या सुयोजन नावाच्या नगरात स्वतः विश्वमोहिनी झालेत, स्वतः सुयोजन नगर झालेत, स्वतः शीलनिधी राजा झालेत, आणि हजारो लाखो लोक सुद्धा भगवान स्वतः झालेत. असं सुंदर नगर, आणि त्या नगरामध्ये नारद महर्षींनी प्रवेश केला. नारद महर्षींना त्या एकदम विशेष वाटलं, आणि त्या शीलनिधी नावाच्या राजाने आपल्या कन्येला बोलवून सांगितलं, बेटी तुझा हात दाखव या महर्षींना, हे तपस्वी ऋषी आहेत, तुझा हात पाहिल्यानंतर तुझं भविष्य कसं आहे हे सांगतील, आणि तुझा विवाह ज्याच्याबरोबर होणार असेल तो कसा आहे हे सांगतील. नारद महर्षींनी पार्वती मातेचं सुद्धा भविष्य पाहिलं होतं, पण जेव्हा पार्वती मातेचं भविष्य पाहिलं, हात दाखवा आणि दाखवलेला होता. पण इथं नारद महर्षींनी हात दाखवला असं नाही, हात पकडला, कारण विश्वमोहिनी ती, आणि स्वतः भगवान विष्णूंकडे नारद महर्षी तिच्या प्राप्तीसाठी हरीचं रूप मागायला जातात. हरी या शब्दाचा अर्थ माकडही होतो, आणि हरी या शब्दाचा अर्थ चित्ताचं हरण करणारं रूपही होतं. नारद महर्षींना माकडाचं रूप दिलं, म्हणजे माकडाचं तोंड दिलं. नारद महर्षींना वाटलं की आता माझा विवाह विश्वमोहिनी बरोबर होणारच, पण विश्वमोहिनीने नारद महर्षींकडे बघितलं सुद्धा नाही. तेच भगवान विष्णू आलेत, तिथं प्रस्तुत झालेत, त्यांच्या गळ्यात पुष्पमाळा टाकली आणि भगवान विष्णू तिला घेऊन गेलेत. नारद महर्षींनी जेव्हा आपलं तोंड बघितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की धोका दिलाय मला. धोका कोणी? भगवान विष्णूंनी मला धोका दिलाय असा मनात भाव आला, आणि विश्वमोहिनीच्या समोर भगवान विष्णूंना शाप दिला, तुम्ही मला माझा जो उपहास केलाय, तुम्ही माझी जी उपेक्षा केली समाजामध्ये, तुम्ही मला माकडाचं रूप दिलं ना, तुम्ही त्रेतायुगामध्ये अवतरित व्हाल, या माकडाच्या रूपाने तुम्ही लोकांमध्ये माझी हसू केली, परंतु तुम्हाला हेच माकड मदत करतील. कधी? त्रेतायुगामध्ये प्रारंभ. आणि मी या विश्वमोहिनीच्या विरहात जसा रडतोय ना, तसं तुम्हाला सुद्धा तुमच्या पत्नीच्या विरहात रडावं लागेल. हे रामरायांना शाप त्रेतायुगाच्या अगोदर नारद महर्षींनी दिलेला आहे. अशा प्रकारच्या शापामुळे, नारद महर्षींच्या शापामुळे असो अथवा प्रभू रामांच्या प्रारब्धामुळे असो, भगवान विष्णूंच्या प्रारब्धामुळे असो, त्यांना सुद्धा रडावं लागलंय. तसं तुमचं माझं जीवन सुद्धा असं आहे.
तुमच्या माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना घडतील त्या मागे देहतव आहे प्रारब्ध अधीन याचा मी का क्षीण वारंवार विठला विठला विठ्ठल 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 कसं प्रारब्ध बलवान असतं. मी या अभंगावर परवा चिंतन ऐकत होतो पण मला त्याच्यात कमी वाटली म्हणून कीर्तन करतो. जरी रामरायांचा पिता असेल महाराज पण श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या शापामुळे त्यांना सुद्धा हे राम म्हणत मारावं लागलेलं आहे. प्रारब्ध आहे. किती सुंदर प्रमाणे चार पुत्र दशरथा चार पुत्र दशरथा चार पुत्र दशरथा चार पुत्र देवावर केला जात असेल. देवाने फार वाईट केलं, देवाने फार वाईट केलं. पण महाराज माणसाचं शरीर बनण्याच्या अगोदर प्रारब्ध बनलेलं असतं. काय बनलेलं असतं? अगोदर प्रारब्ध आहे, नंतर शरीर आहे. मी आवडीने बोलतो, पहले बनती है तकदीरे फिर बनते हैं शरीर. ये प्रभु की है कारगिरी तू क्यों है गंभीर. अरे कोई कारण होगा. एक झोली में फूल भरे हैं एक झोली में कांटे रे. कोई कारण होगा, कोई कारण होगा. हे सुद्धा काहीतरी कारण असेल. तारीख 58, 59, 60. काहींची बीपी एवढी लो होते, लो होत नाही असं नाही, होते पण ते वाचतात. अक्कांचं तसं का व्हावं? मी अक्कांना पाहिलं नसेल पण मी माझ्या भावाला पाहिलं होतं. मी दवाखान्यात भेटून आलो त्या व्यक्तीला. मला त्याच व्यक्तीने सांगितलं होतं, महाराज तुम्ही जा जयपूरला, तुम्ही मूर्त्या घ्या. मी तिथं मूर्तिकाराला सांगतो मला 2 लाखाची मूर्ती पाहिजे. मी त्या व्यक्तीला 10,000 रुपये हातात देतोय आणि इकडे फोन येतो मला इमर्जन्सी की तुम्ही रिटर्न घरी या. मी इथं येतोय, त्याच्या अंत्यविधीची तयारी चालू आहे. एखाद्या माणसाच्या शरीराचे 50 तुकडे होतात महाराज, चुरा होतो. जोडी करून त्याला दवाखान्यात घेऊन जातात. अख्खा येईल तर चौकांच्या खांद्यावर जाणार असा परत येईल. आणि असे काही लोक जिवंत आम्ही पाहतोय. हे प्रारब्ध आहे. काय नाग बिडस ले तो मिल जाए किसी को जीवन दान. चीटी से भी मिट सकता है किसी का नाम निशान. अरे कोई कारण होगा, काही ना काही कारण असेल. हे काय कारण असा जर तुम्हाला कोणी प्रश्न केला तर
तुकोबर आहे त्याचं उत्तर देतात. माझ्या कोमल अप्पांना सुद्धा माझ्याकडून नवे नवे आनंद अक्काकडून उत्तर आहे. माझंही शरीर प्रारब्ध अधीने आणि तुमचंही शरीर प्रारब्ध अधीने, म्हणून अगोदर प्रारब्ध आहे नंतर शरीर आहे आणि याचा नाश निश्चित आहे. याच्या नाशाच्या मागे अनेक कारण दाखवले. काहींचा रोगामुळे शरीराचा नाश आहे, काहींचा ऍक्सिडेंटमुळे शरीराचा नाश आहे आणि काहींचा म्हातारपणामुळे शरीराचा काय नाश पण आहे. यासाठी शीन भाऊ ही भूमिका ठेवण्यापेक्षा मी नाम चिंतन करीन, हे शरीर जोपर्यंत आहे माझं याचा वापर करीन, याचा उपयोग करीन, याच्या माध्यमातून मी सच्चिदानंद पदवी घेईन, अशा प्रकारची भूमिका जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या चरणात व्यक्त करतात. सर्व माझा कार चिंतनात माझा कार जाऊ. आता आनंद अक्का गेल्यात, त्यांनी जे चांगलं काम केलेलं आहे त्याचं चिंतन करा आणि तुमचंही जीवन त्या मुक्कामापर्यंत पोहोचणार आहे त्याच्या अगोदर तयारी करा. तुम्ही रडू नका असं माझं म्हणणं नाही आणि खरंच रडू नये माणसाने. तुम्ही जर हिंदुस्थानातले असाल, हिंदू असाल, हिंदू धर्माला मानत असाल, हिंदू संस्कृतीला मानत असाल, हिंदू ग्रंथांना मानत असाल, वैदिक सनातन संस्कृतीचा तुम्ही सन्मान करत असाल तर वैदिक सनातन संस्कृती हिंदू धर्म सांगतोय चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीसाठी रडावं, पण चांगलं काम करणाऱ्यासाठी कधी रडू नये. चुकीचं काम करणाऱ्यासाठी या करिता रडा की त्याला बुद्धी दिलेली असताना चांगलं काम करता आलं नाही, त्याला हातपाय दिलेला असताना चांगल्या ठिकाणी जाता आलं नाही, म्हणून त्याविषयी खंत करा. पण ज्याने अनेकांचं जीवन जोडलेलं असेल त्या लोकांसाठी तर ईश्वराला सांगावं की देवा आम्ही त्या व्यक्तीसाठी रडणार नाही, पण तुला प्रार्थना करू आम्ही त्या व्यक्तीला तुझं कायमचं बनव. तुम्ही रडतात कोणासाठी असा जर तुम्हाला कोणी प्रश्न केला, तुम्ही रडतात ज्याच्यासाठी त्या व्यक्तीचा काही संबंध नसतो, तुमचा संबंध असतो. मी थोडं चुकीचं बोलतोय असं तुमच्या लक्षात येईल,
पण चुकीचं नाही. काम असं केलेलं असेल त्यांनी की त्यांच्या कामाकडे बघत तुम्ही रडत असाल, ठीक आहे, पण तुमचा स्वार्थ प्रस्तुत करत असताना जर रडत असाल, मला तरी वाटतं तुम्ही तुमच्यासाठी रडतायत. अशा टाइमाला अशा व्यक्तींसाठी रडू नये असं सांगतात. मी महाभारतात वाचलेलं आहे. तुमचा शंभूड सुद्धा, तुमचा थुंका सुद्धा, तुमचे अश्रू सुद्धा मरणाऱ्या व्यक्तीला जसं तुम्ही पाणी पितात तसं प्यावं लागतं. माझ्यावर भरोसा असेल तर, ग्रंथांवर विश्वास असेल तर, नाही तर तुम्ही स्वीकारणार नाही. मग तुम्ही म्हणाल रडू नये का? तुमच्यासाठी रडत असाल, ठीक आहे, पण तुम्ही जर त्या व्यक्तीच्या साठी खरंच काहीतरी चांगलं करण्याचा विचार करत असाल तर तेवढे दिवस तरी रडू नका. आणि जर तुम्ही स्वार्थी असाल, त्या व्यक्तीने तिथं जाऊन तुमचे अश्रू, तुमचा थुंका घ्यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर खूप रडत जा. तुम्हाला लोक बोलतील म्हणून तुम्ही रडतात, ते चुकीचं आहे. काही माता भगिनी बोलत असतात, महाराज जर आम्ही रडलो नाही ना महिला काय बोलतील. अरे महिला काय बोलतील यापेक्षा ज्या व्यक्तीसाठी रडतात त्या व्यक्तीची काय फजिती होईल तुझ्या रडण्याने. पण रडत जा. का रडावं? अरे इतकं सुंदर जीवन ज्या व्यक्तीने 47 वर्षाच्या कालावधीमध्ये जगले असतील त्या व्यक्तीसाठी रडण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या जीवनाचा आदर्श घ्यावा. त्या व्यक्तीने तुम्हाला तर असा सुंदर संदेश दिलेला आहे, श्वासा के आने जाने का क्रम जब टूटेगा तब बरसों से जोड़ा जो एक क्षण में छूटेगा. बोल तू क्या कर पाएगा मनुष्य दिल की सोच काल जब आएगा, काल जब आएगा. त्या माऊलीने तो संदेश तुम्हाला मला दिलाय. हुआ सभी के संग तेरे भी होवेगा, जग न सकेगा कभी नींद तू ऐसे सोवेगा. संसार तुझे जगाएगा मनुष्य दिल की सोच काल जब आएगा. माऊलीचा चेहरा प्रसन्न होता आणि खरंच माऊली प्रसन्न होती बरं. काय पप्पू महाराज, आपण प्रतापपूरला कथा करायला आलो तेव्हा आलो होतो इथे, तेव्हा मिठू आप्पा सुद्धा होते. संदेश दिलाय त्या माऊलीचं 47 वर्षाचं आयुष्य, पण तुम्हाला संदेश आहे, कर न सकेगा कभी पूरी तू मन की इच्छा को, कर ले प्रभु का भजन मान सदगुरु की शिक्षा को, नहीं तो पछताएगा मनुष्य दिल की सोच काल जब आएगा. या महाराष्ट्रामध्ये तरी असे अनेक संत झालेत. वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक, वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी उभारला ते तर 22 वर्ष मृत्यू लोकांमध्ये राहिले, तरी आजही ते आहेत. या महाराष्ट्रात स्वराज्य, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे केवळ 49 वर्ष राहिलेत, परंतु ते आजही आहेत. संभाजीराजे केवळ 32 वर्ष राहतात. मी तर 2-3 वर्ष जास्त सांगितले, पण ते आजही आहेत. तुकोबाराय केवळ 42 वर्षाचं आयुष्य घेऊन आलेत, तरी ते आजही आहेत. तुम्ही 100 वर्ष जगतायत, परंतु तुमच्या जगण्यामध्ये जर जगाचं जगणं नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ आहे? तुमच्या जगण्यामध्ये जर जगाला मारक जगणं असेल तर त्या जगण्यात काय अर्थ आहे? तुमच्या जगण्यामध्ये केवळ तुमचा स्वार्थ असेल, स्वार्थ परार्थ नसेल, केवळ स्वार्थ लपलेला असेल, अशा जगण्याला काय अर्थ आहे? जगणं असं असावं की त्या जगण्याने जगाचं जगणं, आणि त्या जगण्याचा संदेश जर त्या माऊलीने दिलेला असेल करावं. झोपलेत का तुम्ही? मी आज हे 3रं कीर्तन आणि मला अशीच माणसं भेटतात. काय काम केलंय सुंदर. आमचे इंद्रा भाऊ
सांगत होते सर की मला जे जे योगेश गिरासे आहेत ना ते राहत होते अमरावतीला, पण योगेश गिरासे यांच्या परिवाराला जर जोडण्याचं काम केलं असेल या गावाशी तर त्या माऊलीने केलंय. कोणी याच्यासारखं ज्या माऊलीला जोडण्याचं काम जमलं असेल, ज्या माऊलीने गावात चांगलं व्हावं ही अपेक्षा ठेवली असेल, त्या व्यक्तीचं 47 वर्षाचं जरी जगणं असेल तरी मला वाटतं या बच्चंद्र देवा करोपर्यंत त्या व्यक्तीचं नाव निघेल. नाही तर बराच समाज आहे, बरेच लोक आहेत, काही काही म्हाताऱ्यांसाठी घरची मंडळी प्रार्थना करते, आई दल्ली कैन पादी शब्द काय, आणि अहो दल्लानी बडी घरमा घाण कट्टा की कथा बी बेड खाल्ली असते आणि फेकस. मी त्या दिवशी चुकीचं बोललो असेल असं आमच्या कोमल आप्पांना वाटलं असेल, पण मी सांगत असतो माझे बंधू तसं सांगायचे, जवानीमध्ये मरणारा माणूस भाग्यवान असतो. भरल्या घरातनं जावं माणसाने, खाली घरातनं जाताना आनंद नसतं. हा, खाली घरातनं जात असताना मरणाऱ्याला दुःख असतं, घरच्यांना आनंद असतो, पण भरल्या घरातनं जात असताना जाणाऱ्याला आनंद असतो आणि घरच्यांना दुःख असतं. किती सुंदर तो आहे तो. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोवे, लेकिन ऐसी करनी कर चले जग रोवे हम हसे. बोला त्या माऊलीने संदेश दिलाय, कर दान और धर्म तू प्रभु को अगर है पाना, बरसों के तो क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. बरसों के तो क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. मग हे सर्व प्रारब्ध आधीने, मग याचा शील का व्हायचा, का व्हायचं, मग काय करा. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, सर्व माझा काळ तुझ्या चिंतने. अखंड माझ्या मोडकरांना, माझ्या प्रतापूरकरांना, माझ्या मोयदेकरांना, माझ्या बोरतकरांना, माझ्या जावदेकरांना, माझे इथं आपतेष्ट जे जातोड्यापासून इथं जेवढे कोमल आप्पांचे माऊलीचे नातेवाईक असतील त्या सर्व नातेवाईकांना माझा संदेश आहे, जोपर्यंत आपला शेवटचा श्वास आपण मोजतोय तसे कायमच शेवटचा श्वास मोजतात रात्री झोपताना, पण शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा संकल्प असावा, जब तक रहे जिंदगानी राम राम रखते चलो, मानिए बाबा तुलसी की बाली राम राम रटते चलो. काया वाचा मने करत जा. तुमच्याकडे काय आहे हे विचारलं जाणार नाही, तुम्ही केलं काय आहे हे विचारलं जाणार. किती सुंदर आहे, गोड. हे करा की माला पे, सासों की माला पे, सर्वांनी सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम, सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम, सासों की माला पे शिव का नाम, सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. अपने मन की मैं जानूं और पी के मन की राम, अपने मन की मैं जानूं और पी के मन की राम, सासों की माला पे सिमरू मैं राधे श्याम, सासों की माला पे सिमरू मैं काळ तुझ्या चिंतने. काय सांगतायत राजू भाऊ,
तुम्ही माळकरी झालात भाग्यवान आहे. राजूभाऊ ना तुम्ही भाग्यवान आहे. कोणाचा श्वास कधी थांबेल सांगता येत नाही, म्हणून प्रत्येक श्वास किती सुंदर भाव आहे. श्वास श्वास में कृष्ण बजी वृथा श्वास न जाए, न जाने इस श्वास की आवन कब रुक जाए. म्हणून कधी तुमचा श्वास थांबेल सांगता येत नाही. मासी पाक पाकडी तव हे सरे. म्हणून ह्या शरीराचा काय भरोसा आहे, हे प्रारब्ध आधीने. म्हणून जे आहे, जो टाइम प्राप्त आहे, जे साधन प्राप्त आहे शरीर, त्या शरीराच्या माध्यमातून आम्ही अखंड तुझं नामचिंतन करू, जोपर्यंत खंड जीवनाचा होत नाही. अशा प्रकारे दुसऱ्या चरणापर्यंत आपण पोहोचलोय. फक्त 10 मिनिटाचा टाइम आपल्याकडे शिल्लक आहे करायचंय, आणि उर्वरित 10 मिनिटात कीर्तन तांबेल. विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये तर काय म्हणत होते आनंद अक्काला? अक्काच म्हणत होते का ताई म्हणत होते? बहीण, माझ्या आनंदा बहीणसाठी सर्वांनी पुन्हा 2 मिनिट संकीर्तन करायचंय. 10 मिनिट कीर्तन करावं का अजून 20 मिनिट करावं? हात वर होत असतील, मोबाईल ज्यांच्याकडे नसतील त्यांनी, काही मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करतायत, ठीक आहे. नंदुरबारवरून पेशल आलेले. पहा तुम्ही, माझी माऊली किती भाग्यवान असेल. या मोडकडे जर कीर्तनाला यायचं म्हटलं म्हणजे सर्वच विकत आणावं लागतं. पण इथं पहा, हे विदाउट ड्रेसवर आलेले ते कीर्तनकार आहेत. आमचे विक्की महाराज कीर्तनकार आहेत, आमचे राधेश्याम महाराज कीर्तनकार आहेत, आमचे ज्ञानेश्वर महाराज कीर्तनकार आहेत. माझ्या माऊलीची फक्त माझं कीर्तन ऐकण्याची इच्छा राहिली होती. ती माझ्या माऊलीने सांगितलं, मी जिवंतपणे नाही पण गेल्यानंतर तिथं देवाला सांगेल. मी सहज आलो इथं, सहज अचानक. आणि भारत आबांनी आमच्या आप्पांना सांगितलं की कीर्तनाचं आयोजन करा. आप्पांनी कोणत्याही प्रकारचा विचार न करता डायरेक्ट मला धमकी दिली, तुम्हाला कीर्तन करावं लागेल. माझं औरंगाबादच्या जवळ कीर्तन होतं, पण मी विचार केला या व्यक्तीच्या जिव्हाळ्याचा आपल्याला विचार करायचा आहे, त्या माऊलीच्या इच्छेचा आपल्याला विचार करायचा आहे. मी माझ्या ड्रायव्हर साहेबांना स्पष्ट सांगितलं, मी तिथं कीर्तन करणार नाही, मी तिथं कीर्तन करणार नाही. मग आता काही हो, मला कीर्तन इथं करायचंय. आणि 5 योग आला. माझं प्रतापूर आलेलं आहे, माझं मोयदा आलेलं आहे. किती लोक आहेत आणि किती गर्दी दिसते. एवढी गर्दी या भागात येत नाही, या मध्येच उठतात. पण आज माझ्या या गावामध्ये जर एवढी शांती असेल, या शांतीच्या मागे माऊलीचा जिव्हाळा आहे. काय काही लोकांना पाहत राहावं वाटतं, काही लोकांना ऐकत राहावं वाटतं, काही लोकांचं स्मरण करत राहावं वाटतं. त्यापैकी हा एक प्रकार आहे. म्हणून सर्वांनी सुंदर संकीर्तन करायचे. रंग रंग पांडुरंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. श्री विठ्ठला जय विठ्ठला, जय विठ्ठला, श्री विठ्ठला जय विठ्ठला,
गाडी गाडी सर्वांनी म्हणा मायो तुझिया चिंतने काया वाचा मने इच्छित से तुमचा मान दुखत असेल सर पण तरी तुमचा जास्त कशी लोक होते कशी माऊली होती स्वभावाची काही लोकांचा अनुभव लोक सांगत असतात बालता खवटी राहतो शिलगाव त्यांना दर्शन काही काही माऊलींच्या संदर्भातही सांगतात ती ठमी ना ती शिलगी जाई तरी चांगलं ठमी ठमी घुमी ढमी काय ते नाव असतात ते मला माहिती नाही इकडे नुसतं बोलत नका जाऊ मरावे परी पण कीर्तीसाठी काय करावे हे समजायला पाहिजे ज्योत से ज्योति जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो राह में आए जो दीन दुखे सबको गले से लगाते चलो तुमच्या गळ्यात माळा असेल पण तुमच्या हृदयात दया नसेल तर काय काम नाही तुमच्या मुखात गीतेचे श्लोक असतील पण हृदयात जर हिंसक भूमिका असेल तर तुम्ही मूर्ख आहेत गीतेचे श्लोक वाणीतही असावेत आणि गीतेचं अनुकरण हृदयातही असावं तुळशीची माळा गळ्यात असावी ती जशी एका धाग्याच्या आधाराने 100 मणींना एकत्रित ठेवते तसं जो माळकरी त्याने जीवनात 100 तरी माणसं जोडली पाहिजेत किती जोडा आणि माऊलीने तो संदेश दिलेला आहे असं जीवन मी तरी ईश्वराला प्रार्थना करेन त्यांना तरी 47 वर्षाचं आयुष्य दिलं मला अजून 2-3 वर्ष दे देऊच नको जर इच्छा असेल तर आताही घेऊन जा कारण तयारी आणि लक्षात ठेवा मरणाची भीती त्याला वाटते बरं ज्याने पाप केलेलं असतं मरणाची भीती त्याला वाटते ज्याने दुसऱ्याचं वाईट केलेलं असतं मरणाची भीती त्याला वाटते ज्याने जीवनात कधी लोकांना दुखवलं असेल ज्याने जीवनात चांगलं काम केलेलं असेल ना तो आत्ताच सांगेल मला घेऊन जा मी आवडीने सांगत असतो तो शब्द तुमच्या वाणीत नको यायला तुमने मुझको जग में भेजा निर्मल देकर काया आकर के संसार में मैंने उसको दाग लगाया जन्म जन्म की मैली चादर अब क्या दाग छुड़ाऊं
चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, ए पावन परमेश्वर मेरे, हे पावन हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शर्मा। मी जर चुकीचं वागत नसेल ना महाराज, मला मरणाची भीती नसेल म्हणून माऊलीने जीवनात चांगलं काम केलेलं आहे, आणि त्या माऊलीला मरणाची भीती नाही, फक्त माझ्या आप्पांसाठी, माझ्या गावाला, माझ्या परिवाराला, माझ्या आप्तजनांना सांगेल, तुम्ही जसे 10 दिवस आलात ना, कधीतरी आप्पा कुठेतरी भेटले जयहरी करत जा, त्यांना धीर द्या, प्रेम द्या. मी जावाय बापूंना सुद्धा सांगेल, तिन्ही जावायांना, तिन्ही कन्यांना सांगेल, हे 10 दिवस तुम्ही रडला असाल, पण तुम्ही आप्पाच्या जवळ कधीतरी कोपऱ्यात बसून त्यांच्या दुःखाची विचारपूस करत जा. मी माझ्या आप्पांच्या चिरंजीवाला विनंती करेल, काय नाव आहे आपलं, कुठे कुठे, हा काय नाव आहे, भावेश. एकाच व्यक्तीने सांगायचं म्हणजे मला लक्षात येईल, भगवान. मला माहिती माझ्या भगवानला किती त्रास होत असेल.